मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा अभ्यास करत असाल तर आजच्या या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोडी आलेली आहे. मित्रांनो, या इथून पुढे वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. आता नेमकं झाले काय, तर जे सीबीएसई बोर्ड आहे तर ते वर्षातून दोनदा सीटीईटी घेतं. त्याच प्रकारे जे राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती सुद्धा इथून पुढे वर्षातून दोनदा घेण्याचा प्रस्ताव सदर राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. आता होते काय, दरवर्षी, कारण एक तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे की दरवर्षी आता कंपल्सरी टीईटी झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही टीईटी देऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षक पात्र होऊ शकत नाही. मग लक्षात ठेवायचं की या प्रकारे आता इथून पुढे विद्यार्थी संख्या सुद्धा वाढत जाणार आहे आणि परीक्षा ही दोन वेळा होऊ शकणार आहे. म्हणजे वर्षात तुम्हाला 2 वेळा परीक्षा द्यायची आहे. आता मुद्दा असा आहे, यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की टीईटी कंपल्सरी आहे. शिक्षण सेवेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना टीईटी पात्र केल्याशिवाय शिक्षक होता येत नाही. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की मग तिथून काय करायचं, आपला अभ्यास करावा लागेल. वाढती स्पर्धा पण इथं सुरू आहे. मग महत्वाचं काय आहे, तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर तुम्ही पाहायला गेलं तर आपण द्रोणाचार्य ही जी बॅच आहे ही यापूर्वी लॉन्च केली होती. बॅच आपण रेकॉर्ड स्वरूपात पाहू शकता. यामध्ये सुद्धा काही फ्री लेक्चर्स आपण दिलेले आहेत. एकदा तुम्ही डेमो लेक्चर्स पहा. जर तुम्हाला बॅच आवडल्यास नक्की घेऊ शकता. पण लक्षात ठेवायचं की या बॅच मध्ये आपण वेगळं काय देतोय, तर सगळे घटक आपण कव्हर करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 ची तयारी करायची आहे ते सुद्धा करू शकता. पेपर 2 असेल ते सुद्धा करू शकता. आणि ज्यांना कंबाईन तयारी करायची असेल ते सुद्धा यामध्ये अभ्यास करू शकता पेपर 1 आणि पेपर 2 चा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.